आता आपण काय बनवणार आहोत? सांजोरी. सांजोरी खास वैदर्भीय पदार्थ आहे बरं का. हे सांजोरी म्हणजे पूर्वापार चालत आलं. पूर्वापार तुम्हाला कोणी शिकवलंय? माझ्या सासूबाईंनी शिकवलं. त्याकडे महालक्ष्मीना करतात. ओके. हे फक्त महालक्ष्मीलाच करतात का? नाही नाही, पितृपक्षालाही करतात. अच्छा, म्हणजे महालक्ष्मी आणि पितृपक्ष असे दोन्ही याच्यात त्याचे वट असते या पदार्थाची. ओके. सांजोरी ना? सांजोरी. साहित्य सांगता मला काय काय? साहित्य आहे रवा. रवा. हा रवा आपण मीठ आहे आणि हे लाटायला पिठी तांदळाची. ओके. हे दही. हा जाड रवा आहे. तूप. याला मी सांजा पण म्हणतो. हे तूप आहे. पिठी साखर, बारीक किसलेलं खोबरं, ड्राय खोबरं आहे, दूध, विलायची आणि जायफळ पूड आणि चारोळे. ओके. साहित्य बघितलेलं आहे. ह्याला तुम्ही सांजाही म्हणता का? सांजा म्हणतो, म्हणून सांजोरी नाव आहे. ओके. म्हणजे हा मेन पार्ट ह्याचा आहे. पार्ट 2. ओके. साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांगा आधी. आपण पहिले सांजा घेऊया आणि सांजा हा गरम दुधात भाजायचा आहे तुपावर आणि गरम दुधात भिजवायचा आहे. तर हा तुपात भाजलेला आहे आणि भिजवलेला आहे. ओके. तर आपण यात आता हे सगळे बाकीचे भिजवला की हा मऊ होतो. बरं. आणि हा थोडासा मऊ झालेला आहे. आता आपण यात साखर घालू, पिठी साखर घालू. ओके. म्हणजे जेवढा सांजा घेतलाय तेवढीच पिठी साखर. बरं. आणि कमी हवी असल्यास कमी घालू शकतो. खोबरं घालू आणि त्याच्यापेक्षा अर्ध वाटी खोबरं. बरं. जायफळ आणि विलायचीची पूड जशी चवीला हवी तशी. किंवा झोपायचं असेल तर हे जास्त घातलं उग्र होईल. जायफळ आहे आणि विलायची हे आपण चारोळी. हे आपण एकत्र करू. मी काय म्हणतो, हे आपण एकत्र करू त्याबद्दल काही प्रश्न नाही, पण ऑलरेडी आपल्याकडे जे एकत्र आहे ते घेऊन पुढे सुरू करूया. चालेल. म्हणजे आपला वेळ वाचेल. है ना? हे भिजायला लागतो 15-20 मिनिटं. येस. हे आपल्याकडे रेडी आहे. हे तयार आहे. म्हणजे आतला माल आपला तयार झालेला आहे. आता पुढे काय करायचं? आता आपण वरचं पातीचं बनवूया. ओके. त्याला बाउल लागेल. रवा आणि यात आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. बरं. मी मीठ घालते चवीपुरतं. आणि हा दुधाने भिजवायचा. थांबा, मी काय म्हणतो, आता भिजवायचं कसं आहे हे दाखवण्यात की आमचे खवय्ये इतके काही हे नाही आहेत, म्हणजे काहीच कळत नाही वगैरे. आता तुम्हाला कळलं की काय काय एकत्र करायचं. दुधाने भिजवायचं हे कळलं. आणि 1 तास ठेवायचं. बस 1 तास ठेवायचं. आता 1 तास ठेवून जे आपल्याकडे रेडी आहे ते घेऊन आपण पुढे जाऊया ना. वेळ कशाला वाया घालवायचा आपला. भूक लागली इथे कडाक्याची. गेले 1.5 तास उभा आहे इथे मी. ओके. हा भिजलेला रवा आहे. यालाही पण चांगला परत मळून घ्यायचा आहे. हा मळलेला आहे. ओके. आता ह्याचं काय करायचंय? सांजाचं आपण एक लाडू सारखं वळू. म्हणजे त्यात आपण जेव्हा भरू तेव्हा पुरणाच्या पोळीप्रमाणे भरायचं, तर बाहेर निघणार नाही. बरं बरं बरं. लाडू करायचा म्हणजे म्हणजे लाडू करून. आपण एक लाडू करून घेतलेला आहे. हो. हा रवा भिजलेला आहे आपला चांगला. याला आपण लाटू थोडंसं पिठी. ओके. हे आपण तुपात. हो तूप घेतलेलं आहे. समजा तेलात केलं तर काय होईल? नाही, तेलातही चालतं. बस तुपात जरा रिच फ्लेवर येतं. रिच फ्लेवर जरा वेगळा येतो. अजून चांगलं ना, तेलात जास्त चांगलं तुपापेक्षा. कॅलरीज कमी. कुठलं काय खायला सुरुवात करायचं नंतर बघू काय ते. बस हे दोन्हीकडनं चांगली पुरी सारखी फुलली पाहिजे आणि हलकीशी गुलाबी रंगावर. मला एक कळलं नाही, हे दही आणि तुपाचं काय करायचंय? गरम सांजोरी तुपाबरोबर खातात, साजूक तुपाबरोबर. आणि ही थंड झाली असल्यास दह्यासोबत. ही 8 ते 15 दिवस सहज राहते बाहेर फ्रीजच्या. काय सांगताय का? हो. म्हणजे हे आता गरम आहे त्यामुळे मी तुपाबरोबर खायचंय. छान वेळाने खाली तर मी दह्याबरोबर खा किंवा आपल्या आवडी अनुसार. हे साईचं दह्यासोबत खातात, जास्त चांगलं लागतं. आणि 8-15 दिवस टिकते. हो. तुम्ही एवढे दिवस लावू नका लिहायला. तुम्ही पटकन पुढच्या 8 ते 10 मिनिटात 8 ते 10 सेकंदात लिहून घ्या साहित्य आणि कृती. सांजोऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मीठ, रवा, तांदळाचं पीठ, दही, जाड रवा, साजूक तूप, पिठी साखर, सुकं खोबरं, दूध, वेलची जायफळ पूड आणि चारोळ्या. कृती: जाड रवा साजूक तुपामध्ये भाजून गरम दुधामध्ये 10 मिनिटं भिजवावा. त्यामध्ये पिठी साखर, सुकं खोबरं,
जायफळ, वेलची पूड आणि चारोळी घालून सारण तयार करावं आणि 15 मिनिटं ठेवून द्यावं. बारीक रव्यामध्ये मीठ आणि मोहन घालून तो दुधामध्ये भिजवावा. भिजवलेल्या रव्याच्या लाटीमध्ये खोबऱ्याचं सारण भरावं आणि हा गोळा तांदळाच्या पिठात बुडवून लाटून घ्यावा. सांजोऱ्या खरपूस तळून साजूक तूप किंवा दह्याबरोबर सर्व्ह कराव्यात.